तर बे कोटी चालला असतं काही सांगून नाही राहिला. ठेव बाबा, मी काय म्हणतो, कोटी चाललं असतं का? मी येते वावराला चाललो, ते पेंड्यावर नाही का विक्की भाऊच्या घरी. किती रुपये रोजी आहे आता? 500 रुपये रोजी. 500 रुपये रोजी आहे? हो बाप्पा. किती तास काम करतेस? आता असं माहित नाही, मी सकाळी म्हणजे आता 7 वाजे जाईन, हा. 7 वाजे संध्याकाळी वापस येईन. आता किती होते तर जोड तू. अरे बया, आता 12 तास झालं ना का? हा हा हो. होत असतील. 15 मिनिटाची एक रोजी आहे तुला सांगतो हा. ना. 200 रुपये रोजी आहे. हो हो, कोटी. माया करच आहे. आता येतो तुला ना. फक्त असा करणे, हा. माया घरी येणे आहे, मी खुर्चीवर बसला राहीन. हो भोळो भोळो विटा गोटा जो काही दंड्या डुंड्याने मारायला तो चालल. माया घरचे पूर्ण लोक दांदरल्या पाहिजेत, काऊन मारला म्हणून. दवाखान्यात 5 न 10 हजार रुपये खर्च येईल तर चालेल, मी झेलायला तयार आहो. तुम्ही येत असाल तर सांगा. अरे मी येतो, पण हा. तुझा दिमाग जागेवर आहे का? तू आपल्यालाच मारायला लावतेस पैसे देऊन. अरे का करतेस, परिस्थितीच तशी आली ना. माझ्या सासून सासरा 8 दिवस झाला जावाचा नाव नाही घेऊन राहिलं. ते माझी सासू म्हणते माझ्या जेव्हा सात्याची भाजी चारल तेव्हाच मी गावाला जाईन म्हणते. आता 1200 रुपये किलो त्या मार्केटमध्ये सात्या आहेत, हो. त्या मी चारीन तर राहीन का? नाही. मी म्हणलो 100 रुपये किलो आली बायलरची भाजी चारतो तुम्हाला. बरोबर. ते नाहीच म्हणते. हो, तर माया असा म्हणणं आहे का तुम्ही आल्यानं मारल्या तर कसं होईल त्याच माहित आहे का? माया सासूला वाटल खरीच माझ्या जवयाची फाटली परिस्थिती आहे हा. म्हणून लोक याला मारायला येतात. हा. तुम्हाला असाच म्हणणे आहे, निकाल पैसे का देऊ ना, भोळो भोळो मारणे. मग त्याला का वाटल माझ्या जवळच कर्ज बाजारी आहे, यालाच पैसे मागतात. हा. एक दिवस असा नको का आम्हालाही मारत, तर त्यानं माहिती आहे का हे परून जातील. हा. जास्त दिमाग करणे ना, तर तुम्ही याल का ते सांगा ना. अरे मी 100% येईन, हा. पण हा दिमाग, हे टेक्नॉलॉजी तुला येते कशी? परिस्थिती दादा. माणसाला परिस्थिती शिकवते.